तुमच्या घरात किंवा गावात कोणाच्या नावावर वनपट्टा आहे का? वन हक्क कायद्याखाली जमीन मिळालेली आहे का? आणि तरी सुद्धा फार्मर आयडी मिळत नाही, पीक कर्ज मिळत नाही, पीक विमा मिळत नाही, सरकारी योजनेत अर्ज करताना अडचण येते का? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण महाराष्ट्र शासनाने 10 जुलै 2026 रोजी असा एक GR काढलाय की ज्यामुळे हजारो वन हक्क धारक शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न सुटणार आहे। आता वन हक्क धारकांसाठी स्वतंत्र 7E आणि 12E सुरू होणार आहेत। याचा फायदा नेमका कोणाला मिळणार, काय बदल होणार, फार्मर आयडी मिळणार का, पीक कर्ज मिळणार का, आणि 31 ऑगस्ट 2026 पर्यंत कोणती कामे पूर्ण होणार आहेत, सगळं अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा, तुम्ही पाहत आहात महासरकारी योजना। मित्रांनो, आधी एक उदाहरण घेऊन संपूर्ण माहिती समजून घेऊयात। समजा आपल्या गावात रामू भाऊ आहेत। रामू भाऊंना वन हक्क कायद्याखाली 2 एकर जमीन मिळालेली आहे। ते त्या जमिनीत सोयाबीन, तूर, हरभरा अशी पिकं घेतात। पण जेव्हा फार्मर आयडी काढायची वेळ येते किंवा पीक कर्जासाठी बँकेत जायचं किंवा पीक विमा भरायचा, तर तेव्हा त्यांना अनेक अडचणी येतात। कारण त्यांच्या जमिनीची नोंद 7/12वर असली तरी ती इतर हक्क या सदरात असते, पण या जमिनीवर कोणती पिकं घेतले याची अधिकृत नोंद नसते। म्हणून शासनाच्या अनेक योजनांमध्ये त्यांना अडचणी येत होत्या। आता हीच अडचण शासनाने लक्षात घेतलेली आहे। मित्रांनो, आतापर्यंत काय होत होतं, वन हक्क मिळालेल्या लोकांची नोंद 7/12 मध्ये इतर हक्क या स्तंभात केली जायची आणि तिथे स्पष्ट लिहिलं जायचं की हा हक्क वारसांना मिळेल, पण जमीन विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही। मात्र पिकांची नोंद करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती, म्हणूनच अनेक शेतकरी सरकारी योजनांपासून वंचित राहत होते। आता शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। महसूल व वन विभागाच्या 10 जुलै 2026च्या GR नुसार वन हक्क धारकांसाठी स्वतंत्र 2 नवीन नमुने मंजूर करण्यात आले आहेत। पहिला म्हणजे गाव नमुना 7E आणि दुसरा म्हणजे गाव नमुना 12E। आता तुम्ही म्हणाल, हे 7E आणि 12E म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 7E मध्ये वन हक्क धारकांची नोंद राहणार आहे आणि 12E मध्ये त्या जमिनीवर घेतलेल्या पिकांची नोंद होणार आहे। म्हणजे आता वन हक्क धारकांची शेती ही सरकारी नोंदीत व्यवस्थित दिसणार आहे। आता याचा मोठा फायदा कोणता आहे, तर आता वन हक्क धारकांना फार्मर आयडी मिळवणं सोपं होईल, ॲग्रीस्टॅग मध्ये नोंदणी होऊ शकेल, पीक विमा मिळू शकेल, पीक कर्ज मिळू शकेल, कृषी विभागाच्या अनुदान योजना देखील मिळू शकतील, नैसर्गिक आपत्ती भरपाई देखील मिळू शकेल आणि इतर शेतकऱ्याप्रमाणेच अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येईल। एक उदाहरण बघा, समजा एखाद्या शेतकऱ्याने वनपट्ट्यावर सोयाबीन लावलं आणि अतिवृष्टीमुळे पीक खराब झालं। आधी त्याच्या पिकाची अधिकृत नोंद नसल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी येत होत्या, पण आता 12E मध्ये पिकांची नोंद असेल, म्हणून अशा शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळणं सोपं होणार आहे। आता एक महत्त्वाची तारीख लक्षात ठेवा, ज्या वन हक्क धारकांच्या नोंदी आधीपासूनच 7/12वर आहेत, अशा सर्व प्रकरणांमध्ये 31 डिसेंबर 2026 पर्यंत 7E आणि 12E तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, राज्यात अनेक वनजमिनी अशा आहेत जिथे अजून 7/12 उपलब्धच नाहीये। अशा जमिनीसाठी वन विभाग आणि महसूल विभाग संयुक्त सर्वे करणार आहे आणि 31 डिसेंबर 2026 पर्यंत त्या जमिनींचे 7/12 तयार करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। तसेच ज्या वनपट्ट्यांवरती फक्त कंपार्टमेंट क्रमांक आहे आणि 7/12 नाही, अशा प्रकरणांमध्ये वन विभाग जमाबंदीचा प्रस्ताव पाठवणार आहे। त्यानंतर जमाबंदी पूर्ण करून 7E आणि 12E तयार केले जाणार आहेत। मित्रांनो, इथे एक गोष्ट समजून घ्या, हा GR आला म्हणून जमीन तुमच्या मालकीची झाली असं नाहीये। शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे की 7E आणि 12E हे दुय्यम अभिलेख आहेत, यामुळे नवीन मालकी हक्क निर्माण होणार नाही। आणखी एक महत्त्वाची अट,
ज्या उद्देशासाठी वनहक्क दावा मंजूर झाला आहे त्याच उद्देशासाठी त्या जमिनीचा वापर करावा लागणार आहे। माझ्या मते हा निर्णय वनहक्क धारकांसाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे, कारण अनेक वर्षांपासून फार्मर आयडी, पीक विमा, पीक कर्ज आणि सरकारी योजनांसाठी अडचणी येत होत्या। आता त्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। तुमच्या गावात कोणाच्या नावावर वनपट्टा आहे का? त्यांना फार्मर आयडी किंवा पीक कर्जासाठी अडचणी आल्या आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशा महत्त्वपूर्ण शेतकरी आणि GR अपडेटसाठी, सातबार अपडेट आणि सरकारी योजनांची माहिती रोज मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि याचा GR हवा असेल तर बायोमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, लगेच जॉईन करायची आहे। संपूर्ण माहिती तिथे तुम्हाला मिळून जाईल।